सरकारी शाळांना चांगल्या भौतिक सुविधा, सरकारी शाळांमध्ये चांगले शिक्षक जर पुरवले तर लोक कशाला खाजगी शाळेमध्ये जातील? सर, मागच्या 10 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये जवळपास 1,00,000 सरकारी शाळा बंद झालेल्या आहेत. मग आता या सरकारला शिक्षण लोकांना द्यायचं नाही का? किंवा लोकांना आता शिक्षणाची गरज उरली नाही, नेमकं समजायचं काय? अतिशय शॉकिंग अशी न्यूज आहे. देशाची नीती ठरवणाऱ्या नीती आयोगानं नोंदवलेल्या निरीक्षणानुसार देशातील 1,00,000 सरकारी शाळा गेल्या 10 वर्षामध्ये बंद झालेल्या आहेत. खरं म्हणजे शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे. आदिम साम्यवादापासून ते आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगापर्यंत मानवाने जी उत्तुंग अशी झेप घेतलेली आहे, त्याच्या मागे काय असेल तर ते शिक्षण. आणि ज्या देशांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं आणि आपल्या मानवी संसाधनाला दर्जेदार शिक्षणाची जोड दिली, ते देश महासत्ता झाले. आपल्या देशातील शिक्षणाबाबतचा लेखाजोखा जर बघायचा म्हटला तर तो अतिशय निराशाजनक आहे. देशानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केलेला असताना गेल्या 10 वर्षामध्ये 1,00,000 सरकारी शाळा बंद होणं हा गरिबांना शिक्षण नाकारण्याच्या दिशेनं आपल्या देशाचा प्रवास सुरू आहे की काय, अशा प्रकारची एक मोठी शंका माझ्यासारख्याच्या मनात, सर्वसामान्याच्या मनात निर्माण होते. खरं म्हणजे शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क असला पाहिजे अशी घटनाकाराची इच्छा होती. सर्वांना समान आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे ही देखील त्यांची इच्छा होती. म्हणून मूलभूत अधिकारामध्ये शिक्षण ठेवावं याचे प्रयत्न घटनाकारांनी केले, परंतु त्यांना त्यामध्ये यश न आल्यामुळं मार्गदर्शक तत्वामध्ये शिक्षण ठेवण्यात आलं. आणि त्यामध्ये घटनेमध्ये फक्त शिक्षणाच्या बाबतीत असा उल्लेख आहे की 0 ते 14 वयोगटातील मुलांना येत्या 10 वर्षामध्ये शासन मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. म्हणजे 10 वर्षामध्ये 0 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण द्यायचं, त्याच्यानंतर पुढच्या 10 वर्षामध्ये 14 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांना शिक्षण द्यायचं आणि टप्प्याटप्प्याने KG to PG पर्यंत शिक्षण मोफत करायचं ही घटनाकारांची अपेक्षा होती. परंतु त्या दिशेनं देशाचे राज्यकर्ते पाऊल उचलत आहेत असं काही दिसलं नाही. त्याचं कारण मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा यायला 21सावं शतक उजाडावं लागलं. 2009 साली मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा झाला, परंतु तोही अपुरा आहे. सर्वांना समान आणि दर्जेदार शिक्षण नाही. जर देशाला खरंच महासत्ता व्हायचं असेल तर KG to PG पर्यंतचं शिक्षण हे सर्वांना समान आणि दर्जेदार पाहिजे. सरकारी शाळा मजबूत केल्या पाहिजेत. सरकारी शाळांना चांगल्या भौतिक सुविधा, सरकारी शाळांमध्ये चांगले शिक्षक जर पुरवले तर लोक कशाला खाजगी शाळेमध्ये जातील? दुर्दैवानं सरकारी शाळांची पटसंख्या कमी होते हे कारण सांगितलं जातं आणि पटसंख्येच्या कारणामुळं सरकारी शाळा बंद केल्या जातात. सरकारी शाळाची पटसंख्या कमी का होते? काय लोकसंख्येचा दर कमी झालेला आहे का? तर लोकसंख्येचा दर वाढलेला आहे, परंतु खाजगी शाळांची संख्या त्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. जर आपण बघितलं गेल्या 10 वर्षामध्ये सरकारी शाळा मधील घट ही 8% आहे आणि खाजगी शाळातील वाढ ही 14% आहे. म्हणजे सरकारच खाजगीकरणाचं धोरण हे अतिशय नेटानं राबवतं आहे आणि सर्वसामान्यांना शिक्षणाची दारं बंद करणं आणि शिक्षणावर मुठभर श्रीमंताची मक्तेदारी निर्माण करणं या दिशेनं सरकारची वाटचाल सुरू आहे. कारण खाजगी शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण आहे अशी बोंब ठोकली जाते. सरकारी शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा घसरला आहे असे वेगवेगळे अहवाल आणून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. सरकारी शाळांचा दर्जा का घसरतोय? त्याचं कारण सरकार या शाळांना सापत्नपणाची वागणूक देते. सरकारी शाळेमध्ये शिक्षकांची संख्या कमी, जे आहेत शिक्षक त्यांच्यामागे 1760 म्हणजे शाळाबाह्य कामं लावायची. शिक्षकांनी जनगणना करायची, शिक्षकांनी पशुगणना करायची, शिक्षकांनी जनावरं मोजायची. कुठलाही सर्वे आला शिक्षकांना करायचा.
जिथं म्हणजे जेवढे वर्ग आहेत तेवढे पण शिक्षक नाहीत. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर महाराष्ट्रामध्ये 65,000 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. जे शिक्षक आहेत, समजा 3 शिक्षक एखाद्या शाळेत असतील, ते एक ऑनलाईनचं काम करतो, एक सर्वेचं काम करतो, शिकवायला एक शिक्षक. मग कसे राहतील मुलं त्या सरकारी शाळेमध्ये? आणि म्हणून सरकारी शाळाबद्दल सरकारच्या अनास्था हे सरकारी शाळेकडे पालकांचा ओढा जो कमी होतोय त्याचं कारण आहे. सरकारच्या अनास्था ही जाणीवपूर्वक आहे. सरकारला शिक्षणातून आपलं अंग काढून घ्यायचं आहे. खरं म्हणजे शिक्षण हे देश उभारणीचं साधन आहे. कोणत्याही देशाचं भवितव्य हे शाळेच्या वर्गात घडत असतं. तुमच्या नागरिकांना जेवढं तुम्ही दर्जेदार शिक्षण द्याल, मुलांना दर्जेदार शिक्षण द्याल, तेवढे चांगले नागरिक तुमचे उद्याचे तयार होतील आणि तो देश महासत्ता होईल. दुर्दैवानं आपल्या देशामध्ये मुठभर लोकांना दर्जेदार शिक्षण खाजगीकरणाच्या माध्यमातून आणि सर्वसामान्यांना कुचकामी शिक्षण सरकारी शाळांच्या माध्यमातून अशी भेदभावपूर्ण घटनेच्या समानतेच्या तत्त्वाच्या विरोधात ही सरकारची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळं सरकारी शाळा, लाखभर सरकारी शाळा बंद झाल्यात. 1,00,000 सरकारी शाळा बंद झाल्या म्हणजे एका शाळेमध्ये 5 शिक्षक म्हणलं तर 5,00,000 शिक्षक कमी झाले. आणि एका शाळेमध्ये 100 विद्यार्थी जरी म्हटलं तर किती मुलं कमी झाली. या सरकारी शाळा बंद होणं, या कुठल्या सरकारी शाळा बंद होत आहेत? ग्रामीण भागातल्या, वाड्यावरच्या, तांड्यावरच्या. आणि या शाळेच्या ऐवजी आम्ही क्लब करू असं सरकार म्हणते. म्हणजे एकीकडं मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा असं सांगतो की लहान मुलांना प्राथमिक शाळा 1 किलोमीटरवर आणि माध्यमिक शाळा 5 किलोमीटरवर उपलब्ध करून दिली पाहिजे. परंतु जर 10-10 किलोमीटरच्या परिसरात शाळा नसेल, प्राथमिक शाळा नसेल, तर गळतीचं प्रमाण वाढेल आणि गोरगरीब लोक आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवू शकणार नाहीत. मुलींना तर पाठवणारच नाहीत, कारण त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आणि त्यामुळं गोरगरिबांना शिक्षणाची दारं बंद करण्याचं हे सरकारचं धोरण हे नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे. त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे. कंप्लीट किती झाले?